Hello students, today's lecture we will discuss about study of fossils. Okay, in this chapter the remaining point conditions of fossilization. Conditions of fossilization म्हणजेच फॉसिलच्या काय काय कंडिशन्स आहेत किंवा कोणत्या कंडिशन्समध्ये फॉसिल्स आपल्याला अवेलेबल होतात किंवा काय त्याची कंडिशन्स आहे, कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल होतात किंवा काय त्याची प्लेस आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे पोझिशन ऑफ हार्ड पार्ट्स. मग हार्ड पार्ट जर असेल, बोन्स असतील, शेल्स असतील किंवा अदर जे वूड असेल प्लॅन्टचं, ओके, जे हार्ड पार्ट आहेत त्या हार्ड पार्टच्या कंडिशनमध्ये किंवा फॉर्मेशनमध्ये आपल्याला ते फॉसिल्स अवेलेबल होऊ शकतं. मग ते काय आहे? फर्स्ट, पोझिशन ऑफ हार्ड पार्ट्स. फॉर्म्स हॅव्हिंग हार्ड पार्ट्स आर मच मोर लाईकली टू बिकम फॉसिलाइड्स दॅन आर दोज लॅकिंग ए स्केलेटन. म्हणजेच काय, त्याचं स्केलेटन जे आहे त्याच्या आउटर कव्हरिंग जे आहे ते काय होतं आहे, पूर्ण डॅमेज होऊन जातं. पण इंटरनली जो हार्ड पार्ट्स आहे, बोन्स असतील, रॉक असेल किंवा मग प्लांट वूड असेल, त्याचं जे इंटरनली जे आहे ते काय होतं, इंटरनल स्ट्रक्चर किंवा इंटरनल पार्ट जो आहे हार्ड पार्ट्स तो आपल्याला आहे तसाच त्या कंडिशनमध्ये अवेलेबल होतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए पोझिशन ऑफ हार्ड पार्ट्स. This hard body part consists of bones, teeth, shells, chitin and woody tissues of plants. ओके, मग काय होतं आहे, आपल्याला टीथ हे जे आहेत ॲनिमलचे ते आहे तसेच आपल्याला ऑब्झर्व होतात. ओके, देन शेल्स, देन कायटिन्स अँड वुडी टिश्यूज. वुडी टिश्यूज म्हणजे काय, प्लॅन्टचं हार्ड वूड जर असेल ते आपल्याला ते डॅमेज न होता ते आपल्याला आहे त्याच कंडिशनमध्ये काय होतं आहे, अवेलेबल होऊन जातं. देन सेकंड, इस्केप फ्रॉम इमिडिएट डिस्ट्रॅक्शन्स. मग इमिडिएट डिस्ट्रॅक्शन किंवा इमिडिएटली जर ते झालेलं असेल किंवा मिलियन इयर्स ॲगो काय झालेले आहे ते मिलियन स्पीसीज काय झाल्यात, नंबर ऑफ स्पीसीज मोर दॅन स्पीसीज काय झाल्यात, डॅमेज झालेले आहेत. मग त्याचं ते आपल्याला डायरेक्टली कशा अवेलेबल होतात, मग त्या कोणत्या फॉर्ममध्ये, आउट ऑफ द मिलियन ऑर मोर स्पेसीज ऑफ लिव्हिंग ॲनिमल्स ओनली ए व्हेरी स्मॉल पर्सेंटेज विल बी प्रिझर्व ॲज अ फॉसिल्स. मग खूप अशा काही ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ते काय झाले, डॅमेज झालेले आहेत, नामशेष झालेले आहेत, पण ते आपल्याला सगळे अवेलेबल होत नाहीत, फक्त मिनिमम क्वांटिटीमध्ये अवेलेबल होतं, पण कसे, खूप वर्षापूर्वीचे. ओके, दॅट इज कॉल्ड एज इस्केप अँड इमिडिएट डिस्ट्रक्शन्स. देन इमिडिएट बरील, म्हणजे बरीड फॉर्मेशनमध्ये जे आपल्याला सापडते किंवा बरीड रिजनमध्ये जे आपल्याला सापडतात, बरीड प्लेसवरती ते it is done by water carried sediments deposited in the seas, ocean, especially in the shallow regions and the river deltas. मग काही रिव्हर्समध्ये आपल्याला ऑब्झर्व होतील किंवा ओशियन रिजन जे असेल तिथं आपल्याला ऑब्झर्व होतील. दॅट इज कॉल्ड जे इमिडिएट बरीड. ओके, म्हणजे ते काय इमिडिएटली तिथं फॉर्मेशन होतात आणि आपल्याला ते तिथं आपल्याला अवेलेबल होऊन जातात. ते नेक्स्ट मायरिंग किंवा मिरिंग असं म्हटलेलं आहे. प्रोनाऊन्सिएशननुसार जो तो प्रोनाऊन्सिएशन ज्या त्याच्या पद्धतीने ते करू शकतात. ओके, इट इज अ नोटेबल मोड ऑफ प्रिझर्वेशन. मग मिरिंग किंवा मायरिंग म्हणजेच काय, जे प्रिझर्वेशन कोणती आहे, ओके, कोणत्या कंडिशनला ते प्रिझर्व केलेलं आहे त्याच्यावरून त्याचं नोटिफिकेशन किंवा नोट केलं जातं. देन डेथ अँड इमिडिएट बरियल टूक प्लेस बाय मायरिंग किंवा मरिंग इन बॉक्स अँड क्विकसँड. ओके, क्विकसँड किंवा बरीड कंडिशनमध्ये अवेलेबल होतात, आपल्या आहे तसेच अवेलेबल होतात. ओके, देन ए प्रीहिस्टॉरिक मॅमल्स वेअर ट्रॅप इन द ॲज अ फाल्ट. ओके, प्रीहिस्टॉरिक मॅमल्स जे असतील ते काय होतात, आपल्याला आहे तसेच ऑब्झर्व होत नाहीत, फक्त त्याचे बोन्स पार्ट्स असतील ते आपल्याला तिथं अवेलेबल होतात. देन फिफ्थ वन, आईस ऑर फ्रोझन सॉइल्स. आईस ऑर फ्रोझन सॉइल्स म्हणजे आता आईस म्हटल्यानंतर बर्फाळ प्रदेश किंवा बर्फाच्या प्लेसमध्ये जे आपल्याला अवेलेबल होतील फॉसिल्स ते. ओके, ॲनिमल्स लिव्हिंग ए पिरियड ऑफ ग्लॅशियल कोल्ड वेअर फ्रोझन इन कॉर्पोरेटेड इन टू आईस ऑर फ्रोझन ग्राउंड्स. मग ॲनिमल जे आहेत आता ते जर डॅमेज झाले तर ते काय होत आहेत, आपल्याला आहे तसेच सापडतील का, नाही सापडणार. ओके, इन आईस कंडिशन्स, पण ते काय होते, पूर्ण तिथं दिवसेंदिवस काय होतील, ते मिलियन इयर्स ॲगो ते डॅमेज होऊन जातील. ओके, पण जर आपल्याला ज्यावेळेस ते तिथं डेथ होईल त्यावेळेस डेथ झाल्यानंतर लवकरात लवकर किंवा कमी वेळेत जर आपल्याला ते अवेलेबल झाले तर आहे त्या कंडिशन्समध्ये सुद्धा काय होतात, आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. ओके, देन द फ्लेश हिअर्स
फ्लेश हिअर्स अँड कंटेंट्स ऑफ स्टमक हॅव बीन परफेक्टली प्रिझर्व. मग काय होतं आहे, जरी एखादा ॲनिमल तिथं आईस कंडिशनमध्ये जर पडलेला असेल तर काय होतं, त्याची बॉडी, आउटर बॉडी जी आहे किंवा आउटर कव्हर जे आहे ते जरी डॅमेज झालं, पण इनर पार्ट जो आहे, फॉर एक्झाम्पल स्टमक पार्ट किंवा हेअर्स, फ्लेश, हे जे पार्ट्स आहेत हे काय होतात आहे तसेच काय होतात तिथं प्रिझर्व झालेले ऑब्झर्व होतात. नेक्स्ट पॉईंट, सिग्निफिकन्स ऑफ फॉसिल्स. मग फॉसिल्सची सिग्निफिकन्स काय आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे जॉग्राफिकल हिस्ट्री ऑफ अर्थ. फॉसिल्स इंडिकेट्स द जॉग्राफिक हिस्ट्री ऑफ अर्थ. मग फॉसिल जे आहे ते जॉग्राफिक हिस्ट्री काय करतात तिथं आपल्याला ऑब्झर्व करायला किंवा त्याचं स्टडी करण्यासाठी आपल्याला काय होतं त्याचं हेल्प होते, कोणाची, फॉसिलची. ओके, फॉसिल इंडिकेट्स द जॉग्राफिकल हिस्ट्री ऑफ अर्थ. मग काय करायचं, ज्या ठिकाणी ज्या प्लेसवरती आपल्याला फॉसिल्स अवेलेबल झाले मग त्या प्लेसचा आपण फॉसिलची एज सर्च करू शकतो. तर मग ती प्लेस किती दिवस किंवा कधीही अवेलेबल झाली आणि ही प्लेस कधीपासून अवेलेबल आहे, ओके, ती प्लेसचं सुद्धा आपण काय करू शकतो, ते जॉग्राफिकल हिस्ट्री आपण सर्च आउट करू शकतो. दॅट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ सीज अँड माउंटेन्स ऑर कॉन्टिनेंटल एरियाज ऑफ द पास्ट. ओके, मग एखादी नदी आहे, मग किती दिवसापूर्वी ती नदी इथं आहे, ओके, किंवा एखादा ओशियन आहे किंवा माउंटेन आहे, मग हा किती दिवसापूर्वीचा आहे, किती मिलियन इयर्स ॲगो इथं हा प्रेझेंट होता किंवा अवेलेबल झाला. ओके, हे आपण तिथं सर्च आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ फॉसिल्स. देन इंडेक्स फॉसिल्स. फॉसिल्स इंडिकेट्स द एज ऑफ द रॉक इन विच दे आर फाउंड. मग एखाद्या रॉकवरती किंवा दगडावरती आपल्याला फॉसिल्स अवेलेबल झाला, ऑब्झर्व झाला, तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो, त्या रॉकची, त्या फॉसिलची एज तर आपण सर्च आउट करतोच, पण त्याचे जे रॉक आहे किंवा जो त्याचा ऑब्जेक्टला जो कनेक्ट आहे, अटॅच आहे, त्या ऑब्जेक्टचं सुद्धा आपण काय करू शकतो, एज तिथं सर्च आउट करू शकतो. देन फॉसिल्स ॲज अ क्लायमेटिक इंडिकेटर्स. मग फॉसिल्स काय, क्लायमेटिक इंडिकेटर्ससुद्धा काय करतात, त्यांचं फंक्शन प्ले करतात. मग ते कसं, फॉसिल प्लांट्स इंडिकेट द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर अँड डिग्री ऑफ मॉइश्चर अँड इट्स ऑल्सो सपोर्टेड बाय द फॉसिल ॲनिमल्स. मग कोणत्या कंडिशनमुळे ते डॅमेज झाले किंवा कोणती कंडिशन त्याला जर फेवरेबल आहे, ओके, जर एखादी कंडिशन त्याला अनफेवरेबल आहे तर त्या कंडिशननुसार काय झाले, ते डॅमेज झाले असं आपल्याला ऑब्झर्व होतं. मग ती कंडिशन काय आहे, ओके, काय क्लायमेटिक होतं किंवा काय क्लायमेटिक त्याला सपोर्ट करत नाही, हे आपण तिथं सर्च आउट करू शकतो. देन नेक्स्ट सिग्निफिकन्स, फॉसिल्स ॲज एव्हिडन्स ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. मग ऑर्गॅनिक इव्होल्युशन किंवा इव्होल्युशनरी स्टेज काय आहेत हे सुद्धा काय करू शकतो, आपण सर्च आउट करू शकतो. म्हणजे फॉसिल्स म्हणजेच काय, जे पूर्ण डॅमेज झालेलं आहे पण त्याचा एखादा स्मॉल पार्ट आपल्याला अवेलेबल झाला आहे ॲज अ फॉसिल्स कंडिशन्स. ओके, मग तो किती दिवसापूर्वीचा आहे, किती मिलियन इयर्स ॲगो इथं प्रेझेंट होता, किती दिवस तो प्रेझेंट राहिला, ओके, हे सगळं आपण तिथं सर्च आउट करू शकतो. मग त्याच्यानुसार काय ती इव्होल्युशनरी जी आहे, ऑर्गॅनिक इव्होल्युशन किंवा इव्होल्युशनरी पर्पज, हे सुद्धा आपण तिथं सर्च करू शकतो. ओके, पेलिओन्टॉलॉजी प्रोव्हाइड्स चिप कॉन्ट्रीब्युशन ऑफ इव्होल्युशन. म्हणजे चिप कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा एक चिप कंडिशन्स आहे ते सर्च आउट करण्याचे, पण आपण ते सहजासहजी तिथं सर्च करू शकतो. ओके, इट इंडिकेट्स डेफिनाईट लाईन्स ऑफ ॲन्सिस्ट्री फॉर लिव्हिंग ॲनिमल्स अँड प्लांट्स. ओके, लिव्हिंग ॲनिमल्स अँड लिव्हिंग प्लांट्स यांचं काय करू शकतो, आपण ॲन्सिस्ट्री तिथं सर्च आउट करू शकतो. ओके, देन नेक्स्ट सिग्निफिकन्स, फॉसिल्स ॲज अ इकॉनॉमिक टूल्स. मग फॉसिल्स इकॉनॉमिक टूल्स म्हणून कसं रोल प्ले करू शकतात, त्यामध्ये काय सांगितलं, फर्स्ट, सम फॉसिलिफेरस लाईमस्टोन्स अँड सँडस्टोन्स आर यूज ॲज अ बिल्डिंग स्टोन्स. मग काय ते लाईमस्टोन्स असतील किंवा सँडस्टोन्स आहेत ते ॲज अ बिल्डिंगसाठी आपण काय करतो, कन्स्ट्रक्शन पर्पज किंवा ॲज अ डिझायनिंग पर्पजसाठी आपण ते यूज करू शकतो. म्हणजे हे काय झालं, इकॉनॉमिकल टूल्स आपण तिथं म्हणू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट, डिटरमाइनिंग द एज ऑफ फॉसिल्स. त्यामध्ये फर्स्ट आहे म्हणजे फॉसिलची एज, मग काय आहे, एक तर रिलेटेड असू शकते किंवा ॲब्सोल्युटली डेट. ओके, हे काय आहे आपण ते बघू शकतो. त्यामध्ये फर्स्ट आहे डेटिंग फॉसिल्स रिलेटिव्हली. मग ते रिलेटिव्हली आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड असू शकतात. ओके, ती डेट असेलही किंवा नसेलही. ओके, त्या डेटच्या आधी असू शकतो आणि नंतरही असू शकतो, म्हणजे फिक्स नाही, रिलेटेड आपण सांगू शकतो. In the early 19th century, even before the theory of evolution was formulated, geologists sought to correlate the strata worldwide. ओके, म्हणजे जेव्हा वर्ल्ड स्टार्ट झालं, वर्ल्ड रनिंग झालं, त्यावेळेस जे फॉसिल्स अवेलेबल झाले
ते फॉसिल किती दिवसापूर्वीचे होते ते सर्च करू शकतात. फक्त रिलेटेड डेट, ओके, ॲज फिक्स किंवा ॲब्सोल्यूट डेट, ते ॲक्युरेट डेट ते काय करू शकत नाही, फिक्स करू शकत नाही. ओके, मग काय ते जिओलिस्ट सॉर्ट कोरिलेटिव्ह म्हणजे कोरिलेशन ते दाखवू शकतात किंवा कोरिलेटेड डेट सर्च आउट करू शकतात. Then this approach help a geologist determine the relative dates of the strata despite but it was not absolute age of fossils. ते डेट तिथे सर्च आउट करू शकतात फक्त त्याच्या कंडिशन्स वरून किंवा त्याच्या स्ट्रक्चरवरून. फक्त ते काय करू शकत नाही, ॲक्च्युअल डेट जी फिक्स डेट आहे ती तिथं ॲक्युरेट सांगू शकत नाही. ओके, फक्त ते आहे फॉसिल्स थ्रू त्यांना ते हेल्प होते की हे किती दिवसाचं असू शकतं. ओके, देन डेटिंग फॉसिल्स ॲब्सोल्युटली. मग ॲब्सोल्युटली डेट कशी फॉर्मेशन किंवा ऑब्झर्व केली जाते, ते विथ हेल्प ऑफ केमिकल्स असतील किंवा आयसोटोप्स किंवा अदर काही. डेटिंग फॉसिल ॲब्सोल्युटली, मग त्याचे ॲब्सोल्यूट डेट काय असू शकते हे आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट काय सांगते, रेडिओमेट्रिक डेटिंग. मग रेडिओमेट्रिक किंवा रेडिओमेट्रिकच्या हेल्पनं किंवा केमिकलच्या हेल्पनं आपण ते सर्च करू शकतो. मग कोण करते, सायंटिस्ट कॅन डिटरमाइन द ॲप्रॉक्सिमेट एज ऑफ सम फॉसिल्स बाय डिटरमाइनिंग द प्रपोर्शन ऑफ पोटॅशियम 40 टू आर्गॉन 40 इन द रॉक्स. मग ते काय करतात, सायंटिस्ट विथ द हेल्प ऑफ आयसोमेट्रिक डेटिंग किंवा रेडिओमेट्रिक किंवा मग केमिकली ते काय करू शकतात, ॲप्रॉक्सिमेट एज त्याचं काढू शकतात, डेट तिथं नंतर फिक्स केली जाते. ओके, डिटरमाइनिंग द प्रपोर्शन ऑफ पोटॅशियम. मग पोटॅशियम 40 अँड आर्गॉन 40 हे केमिकल जे आहेत ते काय, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या रॉकवरती फॉसिल्स अवेलेबल झाला आहे, मग त्या रॉकला ती काय केलं जाते, रिॲक्शन केली जाते, प्रोसेस केली जाते, जेणेकरून तो फॉसिल्स किती दिवसापूर्वीचा आहे किंवा ती किती तिची डेट असू शकते हे डेट डिटरमाइन करण्यासाठी. The next, after a half life 1 to 3 billion years, half of the potassium 40 in sample has a decay to argon 40. ओके, मग त्याची हाफ लाईफ जी आहे 1 to 3 बिलियन इयर्स ॲगो एवढी त्याची लाईफ असेल, तर ती पोटॅशियम अँड आर्गॉन 40च्या हेल्पनं काय करू शकतो, आपण सर्च आउट करू शकतो. ओके, देन किंवा ते सायंटिस्ट ते सर्च करतात. देन आफ्टर 2 हाफ लाईव्स a quarter of potassium 40 remain after 3 half life, 1/8 of original isotope is left. ओके, पोटॅशियम 40 किंवा आर्गॉन 40च्या हेल्पनं ते काय करू शकतात, 1 to 3 बिलियन इयर्स ॲगोपूर्वीचं तिथपर्यंत जो काळ आहे किंवा तिथपर्यंत जो टाईम आहे तेवढ्या टाईमपर्यंत ते फॉसिल जर अवेलेबल असेल किंवा ते टाईममध्ये तर फॉसिल तिथं प्रेझेंट असेल, तर तेवढा टाईम ते काय करू शकतात, तिथं शो करू शकतात, मेन्शन करू शकतात. पण त्याच्याही पुढचा टाईम जर आपल्याला 1 to 8 कंडिशन्स किंवा बिलियन इयर्सच्या ॲगो जर टाईम आपल्याला काउंट करायचं असेल, तर आयसोटोप लेफ्ट किंवा आयसोटोपच्या हेल्पनं ते काय करू शकतात, सर्च आउट करू शकतात. म्हणजे हे काय झालं, त्याचा डेटिंग फॉसिल्स म्हणजे विथ द हेल्प ऑफ केमिकल्स किंवा रेडिओमेट्रिक कंडिशन्स किंवा रेडिओमेट्रिक मॉलिक्युल्स किंवा रेज त्याच्या हेल्पनं काय करू शकतो आपण, ते ॲब्सोल्यूट डेट त्याची फिक्स करू शकतो, सम फॉसिलची, ऑल फॉसिल्स नाही. ओके, आणि डेटिंग ऑफ फॉसिल्स रिलेटिव्हली त्याच्यामध्ये काय केलं, सगळ्याच फॉसिलची रिलेटिव्हली डेट किंवा ह्या डेटपर्यंत ते असू शकतं एवढं तिथं फिक्स केलं जातं. ओके.